नमस्कार सखींनो. रवा बेसन पीठ चिक्की बनविण्यासाठी आपण सेट केलेल्या कोणत्याही एका वाटीने प्रमाण घ्यायचे. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, सव्वा वाटी साखर, पाऊण वाटी तूप, पाव वाटी खवा, सजावटीसाठी काजू, बदाम, पिस्ता काप, खोबर किस पाव वाटी, 1 छोटा चमचा जायफळ विलायची पावडर. मी एका मोठ्या वाटीने सर्व प्रमाण घेतलेले आहे. प्रथम कढईमध्ये तूप टाकून रवा लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा. त्यानंतर बेसन पीठ तूप टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजलेला रवा बेसन पीठ एका परातीत काढून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये साखर घालून साखर भिजेपर्यंत पाणी टाकायचे. त्याचा गोळीपाक करून घ्यायचा. पाक पाहण्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये थोडे पाणी घेऊन पाण्यात साखरेच्या पाकाचे 2-3 थेंब टाकून बोटाने ते एकत्रित करून घ्यायचे. पाकाची गोळी झाली की पाक तयार समजायचा. एकदम घट्ट ही गोळी नको. त्यानंतर त्या पाकात खवा घालायचा. कढचीने सारखे हलवत खवा पाकात मिसळून घ्यायचा. लागलीच भाजलेला रवा, बेसन पीठ तसेच जायफळ विलायची पावडर पाकात टाकायची. सर्व जिन्नस कढचीने सारखे हलवत मिक्स करायचे व तूप लावलेल्या परातीत ओतायचे. त्यावर खोबऱ्याचा किस, ड्रायफ्रूटचे काप टाकायचे व मिश्रण सेट झाले की त्याच्या वड्या कापायच्या. अशा प्रकारे रवा बेसन पीठ चिक्की खूपच नरम, चवीला खूपच छान लागते. तर सखींनो, रवा बेसन चिक्की नक्की करून पहा. धन्यवाद सखींनो.